हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। कृष्णा कृष्णा हरे हरे, राम राम हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। हर हर महादेव। ओम नमो ज्याध्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। महायोग पीठे तठे भीमरथ्यं, वरं पुंडलीकाय दान्तु मुनीन्द्रै, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा गुरु प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणासी अर्पितो जन्म ही काया, जगदेश्वर असी धरली ज्याची ख्याती, प्रथम वंदितो शिव छत्रपती तुम्हासी। छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, हर हर। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेकरिता निवडलेली ओवी श्री संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय यांच्या ज्ञानेश्वरीतील प्रथम अध्यायातील प्रथम ओवी आहे। ओवीचे अर्थवंदन करण्यापूर्वी अल्पसा परिहार वक्त्याचा आद्य कर्तव्य असतं, म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड नायक कारण करुण उरणारे गुणनिधान कैवल्य चक्रवर्ती श्री ज्ञानोबाराय, जगतवंदनीय जगद्गुरु देहुनिवासी श्री संत तुकोबाराय आदी करून सर्व संत महंत भाविश्रोते, उपस्थित माता पिता बंधू भगिनी, गुरुजन वर्ग, गुरुवर्य, गुरुकुल्य, गुरुबंधू सर्वांच्या उपस्थितीतून चालू असलेला भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड शिवनाम सप्ताह, या सप्त्यातील आजचा हा 7वा दिवस। आजच्या या 7व्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा ही माझ्याकडे आली, याबद्दल मी आमच्या संस्थेवर असणारं नितांत असणारं प्रेम असे आमचे गुरुवर्य हरिभक्तपरायण बाळनाथ महाराज डिसले व हरिभक्तपरायण सुमित महाराज डिसले यांनी ही प्रवचनाची सेवा ही माझ्याकडे दिली, याबद्दल मी त्यांचे आभार मानते व माझे परम भाग्य मानते। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। ओम हे मंगलकारक नाम आहे। ओम या शब्दाचा अर्थ काय आहे, तर ओम या शब्दाचा अर्थ असा होतो की आकार उकार मकार। ओम हे नाम कसं मंगलकारक आहे, जो तो कार्यरूप सृष्टीच्या पूर्वी कारण रूपाने असतो। वेदांनी ज्या तुझेच एकाचे अनेक रूपांनी वर्णन केलेले आहे, जो तो स्वसंवेद्या म्हणजे आपणच आपल्याला जाणणारा असून दुसऱ्या कशानेही जाणला जाऊ शकत नाही, त्या तुझ्या स्वसंवेद्य सच्चिदानंद रूपाला जय जयकार असून तो तू सर्व जीवांच्या ठिकाणी आत्मस्वरूपानेही आहेस। मंगलाचर ग्रंथारंभे भगवंताचे मंगलाचर वापरावे असा शिष्ट संप्रदाय आहे। वेदातिकमय प्रमाणे मानणाऱ्या लोकांना शिष्ट असे म्हणतात। मंगलाचर 3 प्रकारचे असतात, एक वास्तुनिद्रे स्वरूप, 2 आशीर्वाद रूप व 3 नमस्कार रूप। माऊलींनी इथे
तिन्ही प्रकारचे मंगलाचरण वापरलेले आहे. आता पहा, मी श्री संत जोगा परमानंद महाराज मुला मुलींची वारकरी शिक्षण संस्था या संस्थेतील विद्यार्थिनी आहे. आमच्या संस्थेचं नाव काय आहे? श्री संत जोगा परमानंद महाराज. जोगा परमानंद महाराज हे एक संत होते. ते बार्शी गावचे. जोगा हे त्यांचे नाव होते व परमानंद हे त्यांच्या गुरूंचे नाव होते. मग श्री संत जोगा परमानंद महाराज हे कुठले होते? बार्शी गावचे होते. ते तेली समाजाचे होते. ते भगवंताची इतकी भक्ती करत होते, इतकी भक्ती करत होते की सांगू नका. ते स्वतःच्या घरापासून अगदी भगवंताच्या मंदिरापर्यंत लोटांगण घेत दर्शनाकरिता येत होते. मग लोटांगण घेत दर्शनाकरिता येत असताना त्यांच्या अंगाला रस्त्यात ते लोटांगण घेत असताना चिखल, माती, शेण वगैरे लागत होतं. मग ते जेव्हा मंदिरामध्ये दर्शन घेत असत तेव्हा तेथील पुजाऱ्यांना काय व्हायचं? त्यांच्या अंगाचा वास येत होता. तेथील पुजाऱ्यांना त्यांच्या अंगाचा वास येत होता. म्हणून तेथील जे पुजारी होते ते त्यांना रोज नवीन पितांबर देत होते. रोज नवीन पितांबर. पितांबर म्हणजे नवीन कपडे. ते त्यांना रोज नवीन कपडे देत होते. मग एके दिवशी जोगा परमानंद महाराजांना असे वाटले की मला याचं काय झालंय, लोप झालाय. म्हणून जोगा परमानंद महाराजांनी त्याचं प्रायश्चित्त करण्याचं ठरवलं. जोगा परमानंद महाराजांनी काय केलं? 2 बैल घेतले. त्या बैलांचं जे गळ्यातलं डाव असतं ना ते त्यांच्या गळ्यात काय बांधलं आणि बाकीचं जे होतं ते स्वतःला फिट्ट बांधून घेतलं. मग बांधल्यानंतर ना चाबूक माहिती तुम्हाला? चाबूक. त्या चाबुकाने मोठ्याने त्या बैलांच्या पाठीवरती मारलं व बैल दूर पळू लागले. मग बैल पळू लागल्यानंतर ना ते जोगा परमानंद महाराजांना ओढत नेत होते. मग तसं नेत असताना जोगा परमानंद महाराजांच्या अंगावरचे कपडे ते फाटू लागले. त्यांच्या अंगाला जखमा झाल्या. अगदी रक्तबंबाळ झाले. मग हे झाल्यानंतर ना बैल इतके पळत होते की थांबायचं नावच घेत नव्हते. मग शेवटी भगवंताला तिथे यावं लागलं. भगवंत तिथे प्रकट झाले. त्या बैलांना थांबवलं. जोगा परमानंद महाराजांच्या अंगावरून असा हात फिरवून त्यांच्या अंगाच्या जखमा बरोबर केल्या व जोगा परमानंद महाराजांना म्हणाले की जोगा बोल, तुला काय हवे? जोगा परमानंद महाराज म्हणाले, मला काही नको, परंतु मला फक्त तुमच्या मंदिरामध्ये समाधी घ्यायची आहे. म्हणून आजही बार्शीमध्ये भगवंताच्या मंदिरामध्ये गाभाऱ्याच्या कडेला श्री संत जोगा परमानंद महाराजांची समाधी आहे. म्हणून आमच्या महाराजांनी आमच्या संस्थेचं नाव श्री संत जोगा परमानंद महाराज असे ठेवले. पहा, एक गावामध्ये एक साधू असतात. एका गावामध्ये एक साधू असतात. ते साधू गावात कराटे शिकवण्याकरिता येत असतात. मग कराटे शिकवण्याकरिता आल्यानंतर ना त्यांच्याजवळ अनेक शिष्य कराटे शिकण्याकरिता येत असतात. मग कराटे शिकण्याकरिता आल्यानंतर ना एक शिष्य साधूंजवळ येतो व म्हणतो की साधू, मी तुमच्याकडे कराटे शिकण्याकरिता येईल, परंतु 5 मिनिट आधी निघून जाईल. काय करेल? 5 मिनिट आधी निघून जाईल. मग साधूंना प्रश्न पडला, हा माझ्याकडे येईल परंतु 5 मिनिट आधी का निघून जाईल? मग तो म्हणाले की मी जर 5 मिनिट आधी नाही गेलो तर घरी माझी बायको, माझे लेकरं, भाऊ बहीण, आई वडील हे काय करतील? मी गेल्याशिवाय जेवायचं थांबतील, म्हणजे मी गेल्याशिवाय जेवणार नाही. म्हणून मी 5 मिनिट आधी निघून जाईल. मग साधू म्हणतात, अरे इथे कोण कोणाला तांब्याभर पाणी द्यायला तयार नाही, कोण कोणासाठी काही करत नाही. मग साधूने त्याला एक उपाय सांगितला. मग तो घरी गेला. घरी गेल्यानंतर ना त्याने काय केलं? मरण्याचं नाटक करून तो खाली पडला. खाली पडल्यानंतर ना त्याचे बायको, आई वडील, भाऊ बहीण हे काय करायला लागले? रडायला लागले. मग रडायला लागल्यानंतर ना त्यांना वाटलं की आता हा काय झालं? गेला. मग तिथे ते साधू आले. मग साधू आल्यानंतर ना त्याची आई व बायको त्या साधूंना म्हणाले की साधू, तुम्ही तर एक महान पुरुष आहात, मग तुम्ही याला काय झाले बघा ना, याला नीट करा ना. मग ते साधू म्हणतात की माझ्याकडे एक उपाय आहे, परंतु तो तुम्हाला करावा
लागेल. तुम्हाला काय करावं लागेल, तो उपाय करावा लागेल. मग साधू जवळ एक कमंडलू होतं. त्या कमंडलू मध्ये पाणी होतं. साधू म्हणाले, या कमंडलू मधलं जो पाणी पिईल तो मरेल आणि हा जिवंत होईल. मग असं म्हटल्यानंतर ना साधू पहिल्यांदा त्याच्या बायकोकडे गेले. बायकोकडे गेल्यानंतर ना बायको म्हणली, हे तर गेले, आता हे तर गेले, मग मलाच काय करावं लागेल, मला या लेकरांना सांभाळावं लागेल. बायको नाही म्हणली. बहिणीकडे गेले, बहीण नाही म्हणली. भावाकडे गेले, भाऊ नाही म्हणला. कोणी सुद्धा तयार झालं नाही. परंतु त्यांची बायको म्हणली की साधू, आम्हाला तुम्हाला तर कोणी नाही. साधू, तुम्हाला तर या जगामध्ये कोणी सुद्धा नाही. तुम्ही एकटेच आहात. तुम्ही या कमंडलू मधलं पाणी प्या आणि यांना जिवंत करा. मग साधू म्हणतात, अरे उठ, बघ या जगामध्ये कोण कोणाचं आहे का? या जगामध्ये कोणच कोणासाठी काही करत नाही. या जगामध्ये कोणच कोणाचं नाही. पहा, आजकाल मुलं काय करतात हो? आजकाल मुलं काय करतात? मुलांना देवपूजा नको, काही नको, फक्त सकाळी उठल्यानंतर ना काय करायचं, मोबाईल पाहायचा. पहा, एक असाच मुलगा होता. मग त्या मुलाचे जे वडील असतात, ते वडील आणि त्या मुलाचा सासरा जो असतो, ते दोघं जण इवाई पंढरपूरच्या यात्रेला निघतात. मग पंढरपूरच्या यात्रेला गेल्यानंतर ना त्याचे वडील रोज उठून सकाळी 4 वाजता उठून देवाची पूजा करत होते. मग वडील वारीला गेल्यानंतर ना आता पूजा कोणाकडे आली, याच्याकडे आली. आता रोज उठून मोबाईलचं दर्शन घ्यायचं, तर आता रोज उठून काय करावं लागणार होतं, त्याला देवपूजा करावी लागणार होती. मग सकाळी पहाटेच्या 4 वाजल्या. आई त्याला उठवायला गेली. उठवायला गेल्यानंतर ना तो उठेना गेला. तो म्हणला, आई मला फक्त 5 मिनिट झोपू दे. तसं म्हणल्यानंतर ना आई परत 6 वाजता त्याला उठवायला गेली. 6 वाजता तर त्याला उठावं लागलं. उठला, देवघरात गेला, त्यातले काही 5-6 देव घेतले, खिशात घातले आणि विहिरीवरती आंघोळ करण्याकरिता गेला. आंघोळ केल्यानंतर आंघोळ केली आणि खिशातले 5-6 देव होते, त्यातले काही देव काय केले, विहिरीत टाकले व घरी गेला. घरी गेल्यानंतर ना देवाऱ्यासमोर ते काही देव होते, ते देवाऱ्यात मारले आणि देवापुढे रडत बसला. रडत बसल्यानंतर ना तर काही वेळाने आई तिथे आली व म्हणाले, तिने बघितलं देवाला कुंकूही लावले नाही. ती म्हणली, देव पूजाही केली नाही, देवाला कुंकूही लावलं नाही, काहीच केलं नाही आणि ते रडत का बसले आणि याच्यातले 5 देवही गायब आहे. मग तो म्हणाला की, अगं आई, यातल्या 5 देवांनी काय केलंय, आपला जीव विहिरीत देऊन टाकलाय. मग बाकीच्या देवांना काय पडलं, सुतक. बघा बरं. मग सुतक पडल्यानंतर ना आईनं खार्ड केलं त्याच्या कानाखाली दिली व तो रडत रडत तेथून सासरवाडीला गेला. सासरवाडीला गेल्यानंतर ना तिथे आता हे इवाई कुठे गेलेले होते, पंढरपूरच्या यात्रेला गेले होते. तिथेही देवपूजा करायला कोणी नव्हतं. सासू म्हणली, बरं झालं बाबा, माझा जावई आला, आता देवपूजा करायला कोणी नव्हतं. मग सकाळी सासूने उठवलं. आता जावयाची देवपूजा म्हटल्यावर सासूनी फुलं, फळं, अगरबत्ती वगैरे सर्व काही सामान देवपूजाचं आणलं व सुंदर अशी त्याने काय केली, देवपूजा केली. ही बघितली शेजारीनं. शेजारी म्हणली की, तुमचा जावई तर खूप छान देवपूजा करतोय, उद्यापासून आमच्याही घरी देवपूजा करायला या. असं म्हणत म्हणत दररोज 10 घरची देवपूजा त्याला करावी लागली. घरी एका घरची होती, आता इथं 10 घरची. मग असं व्हायला लागल्यानंतर ना तो म्हणला की आता आपणच या जगात राहायचं नाही. तो उठला आणि विहिरीवरती गेला. विहिरीवरती जीव देणार तेवढ्यात विहिरीचा मालक तिथे आला व म्हणला की, अरे कशाला जीव देतोय, त्याला थांबव ना. मग म्हणला की, तू माझ्या घरी ये, 3 टाइम खा, पी, झोप, काही सुद्धा काम करू नको, फक्त रोज उठून काय कर, माझ्या घरची देवपूजा कर. तुम्हाला मला मरताना देव सुटत नाही, पण काही जण काय म्हणतात, देव नाही. काही जणांना देवाची भक्तीच आवडत नाही. काही जणांना काय होतं, देवाची भक्तीच आवडत नाही. एकदा असंच एक भिकारी होती. ती भिकारी कुठे निघाली, तिचं सामान विकायला निघली. मग ती गेल्यानंतर ना ती अशी रस्त्याने चालत होती. मग तिथून एक राजा चालला होता. तिथून एक राजा निघाला होता. मग तो राजा
थांबला व त्या भिकारीजवळ गेला व म्हणाला की ती जी वैदिक होती तिच्याजवळ गेला आणि म्हणाला की मला तुझ्या सोबत लग्न करायचे. ती वैदिक म्हणली की मी तर एका महाराष्ट्रातली मुलगी आहे. मग महाराष्ट्रातले जेव्हा मुलीचं लग्न असतं तेव्हा पहिल्यांदा तिच्या कोणाला विचारलं जातं? वडिलांना विचारलं जातं. ती म्हणली तुम्ही माझ्या वडिलांना जाऊन विचारा. मग तो राजा वडिलांकडे गेला. वडील म्हणले आता मुलीला लग्न करायचंय, तुम्ही पहिल्यांदा तिला विचारा. मुलीकडे गेल्यावर मुलगी तशी म्हणते, वडिलांकडे गेल्यावर वडील तसे म्हणतात. असं करत करत 5-6 वेळा असं झालं. मग तो राजा म्हणला, मुलीकडे गेलं, मुलगी म्हणते वडिलांकडे जा. वडिलांकडे गेलं, वडील म्हणतात मुलीकडे जा. मी काय तुम्हाला फुटबॉल वाटलो का काय? मग त्यांचं लग्न ठरलं. काही दिवसांनी लग्न झालं. लग्न झाल्यानंतर काय असतो? लग्न झाल्यानंतर काय असतो? 16वा असतो. मग त्या वैदिनीची एक मैत्रीण असते. ती तिच्या लग्नाला आली नव्हती. ती म्हणाली मी तुझ्या लग्नाला आले नाही, आता 16व्याला आले. मग आता तरी तू काय कर, एक नाव घेऊ का नको? माझं झालं नाही परंतु घेऊन दाखवते. तिनं असं नाव घेतलं, पांढऱ्या पांढऱ्या दुधावर मौमौस आहे. पांढऱ्या पांढऱ्या दुधावर मौमौस आहे. हरिश्चंद्र राजाचं नाव घेते. भाकर वाडगा माय भाकर वाडगा. एका राजाची राणी झाली तरीही तिचा मूळ स्वभाव गेला नाही. काही जणांचा मूळ स्वभाव जायचं नाही, स्वभावाला औषध नाही. काय होतं, काही जणांचा मूळ स्वभाव जात नाही. आता आजकाल लोक दारूने इतके वेडी झाले की सांगूच नका. किती व्यसन करताय तो. एकदा काय झालं, एक दारुडा असतो, त्याची पत्नी ही असते. मग तो जो असतो त्याचे मित्र असतात. त्याचे मित्र काय म्हणतात की तू आज आम्हाला पार्टी द्यायची. तो म्हणाला मी तुम्हाला पार्टी देईन परंतु रात्री 12च्या नंतर ना. मग रात्रीचे 12 वाजले. त्याची बायको झोपली होती. पार्टी वगैरे झाली रात्री. मग सकाळी उठल्यानंतर ना, रात्री पार्टी झाली. सकाळी उठल्यानंतर ना काय झालं, बायको आपलं रोजचं उठून आपलं झाडून वगैरे काढायला लागली. शेळी गोठ्यात बांधली. मग शेळी गोठ्यात बांधल्यानंतर हा उठला. उठून बघतोय तर काय, शेळी गोठ्यात. मग हा म्हणाला अगं ही शेळी इथं कसं काय आली? मग आता दारुड्याच्या बायकोला माहित असतं की कसं असते ते. तिने काय केलं, रात्री जिथे शेळी बांधली होती त्या शेळीच्या जागेवर कुत्रं बांधून ठेवलं होतं. ती म्हणली रात्री तर इथं कुत्रं होतं आणि शेळी ही कुठे नेली होती? शेजाऱ्याच्या घरी नेऊन बांधली होती. मग त्याला समजलं की आपण रात्री दारूच्या नशेत शेळीची नव्हे तर कुत्र्याची पार्टी केली. आज लोक व्यसनाचे इतके महाग लागलेले. व्यसन करू नये. व्यसन हे शरीरासाठी कसं आहे, घातक आहे. तंबाखू, धूम्रपान हे शरीरासाठी कसं आहे, घातक आहे. पहा, एकदा असंच काय झालं की आम्ही एकदा असंच रस्त्याने चाललो होतो. आम्ही असंच एकदा कीर्तनाला चाललो होतो कार्यक्रमासाठी. मग आमची गाडी ही एक 80च्या स्पीडनं होती. आमची गाडी ही कशी होती, 80च्या स्पीडनं होती. मग आमच्याकडे एक 2 व्हीलर अशी समोरून चालली होती. त्या 2 व्हीलरवर 2-3 मुलं होते. त्या 2 व्हीलरच्या मागं असं लिहिलं होतं की बघतोस काय रागानं, ओव्हरटेक केलंय वागानं. त्या 2 व्हीलरच्या मागं असं लिहिलेलं होतं. मग असं लिहिल्यानंतर ना तो काय करायचा, आम्ही थोडा स्पीड वाढवला की तो 120च्या स्पीडनं गाडी न्यायचा. मग असं करत करत काय झालं, पुढून गतिरोधक आला. हाताला दिसला नाही. तो धड दिसणं त्याचा ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाल्यानंतर तो वाहनच बघत होता. असा पडलेला होता. मग पडल्यानंतर आम्ही काय केलं, त्याला खूप जखमा वगैरे झाल्या होत्या. आम्ही त्याला उचलून दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेल्यानंतर त्याला सलाईन वगैरे लावलं, त्याचं जे मलमपट्टी केले. मग सगळं झाल्यानंतर 2 दिवसांनी आम्ही त्याच्याजवळ गेलो त्याला भेटायला गेल्यानंतर तो आमच्याकडे असंच रागाने बघत होता. आम्ही म्हणलं बघतोस काय रागानं, उचलून आणलंय महाराजांना. पहा, आजकाल लहान मुलं 7वी 8वीची मुलं गाडी चालवायला लागले.
ऍक्सिडेंट, आणि याच्यामुळे आता काय व्हायला लागले, खूप ऍक्सिडेंट व्हायला, दररोज एक ऍक्सिडेंट होत आहे. त्याच्यामुळे माझं एकच सांगणं आहे की लहान मुलं जे आहेत त्यांनी गाडी चालवताना ही कशी चालवली पाहिजे, कमी स्पीडने चालवली पाहिजे. फोनवर गाडी चालवताना फोनवर बोललं न पाहिजे. पहा, आपण आता पहा ज्ञानोबा हे कसे होते हो. ज्ञानोबा यांचा जर विचार करायला गेलो तर ज्ञानोबा हे कसे होते, ज्ञानी होते. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेवा तुम्हा ऐसे. ज्ञानोबा हे कसे होते, ज्ञान होते. आता ज्ञान म्हटलं की ज्ञानाचे शस्त्रात 4 प्रकार पडतात. एक म्हणजे अज्ञानातील अज्ञानी, 2 म्हणजे अज्ञानातील ज्ञानी, 3 म्हणजे ज्ञानातील अज्ञानी आणि 4 म्हणजे ज्ञानातील ज्ञानी. यातील पहिला प्रकार कोणता आहे हो, अज्ञानातील अज्ञानी. अज्ञानातील अज्ञानी कोणाला म्हणायचं तर अज्ञानातील अज्ञानी म्हणजे ज्याला काहीच कळत नाही, हेही त्याला कळत नाही. उदाहरण देऊन सांगते. 2 मित्र असतात. त्यातील एका मित्राचं नाव असतं राम आणि दुसऱ्या मित्राचं नाव असतं श्याम. ते 2 मित्र समुद्रामध्ये नावेने प्रवास करायला निघतात. मग प्रवास करायला गेल्यानंतर त्यांची नाव हळूहळू समुद्राच्या मध्यस्थ ठिकाणी जाऊन पोहोचते. मग मध्यस्थ ठिकाणी गेल्यानंतर ना तो जो राम असतो त्याला त्या नावेला एक छिद्र दिसतं आणि त्या छिद्रातून पाणी हे नावेत येत असतं. मग नावेत येत असताना त्याला असं वाटलं की आपली नाव आता बुडेल. मग तो राम श्यामला म्हणाला, अरे श्याम, या नावेला काय छिद्र आहे, त्या छिद्रातून पाणी हे कुठे येते, नावेत येत आहे, आपली नाव ही काय होईल, बुडेल. मग तो श्याम म्हणला, अरे बुडली तर बुडू दे ती नाव बुडली तर बुडू दे, ती नाव आपली. आता मला सांगा बरं, त्या नावेबरोबर तो श्याम ही बुडणार होता, हे त्याला कळलं का नाही. यालाच काय म्हणायचं, अज्ञानातील अज्ञानी. आता अज्ञानातील ज्ञानी कोणाला म्हणायचं तर अज्ञानातील ज्ञानी म्हणजे ज्याला काहीच कळत नाही, पण त्याला काय कळतं, थोडंसं कळतं. ज्याला काहीच कळत नाही पण त्याला थोडंसं कळतं, म्हणजे वस्त्रात लंगडी गाय शहाणी. आता तिसरा प्रकार कोणता आहे, ज्ञानातील अज्ञानी म्हणजे कोण तर 14 विद्या 64 कला परिपूर्ण असणारे आमचे चांगले महाराज. हेही कसे होते हो, ज्ञानातील अज्ञानी. आता ज्ञानातील ज्ञानी कोणाला म्हणायचं तर ज्ञानातील ज्ञानी म्हणजे आपले संत श्रेष्ठ ज्ञानोबा राय. ज्ञानोबा रायांचा जर विचार करायला गेला तर ज्ञानोबा राय हे कसे होते हो, ज्ञानातील ज्ञानी होते. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेवा तुम्हासी. पहा, आपल्याला कीर्तनात प्रवचनात येऊन बसण्यासाठी सुद्धा काय लागतो, पुण्य लागतं, खूप मोठं भाग्य लागतं. कोणीही उठणं आणि कीर्तनात येऊन बसणं हे काही सोपे काम नाही. पहा, एका ठिकाणी एक सुंदर वाक्य लिहिलं होतं, दुनिया जिसे चुनती है, तुम्हाला हिंदी कळते ना, दुनिया जिसे चुनती है वो संसद में जाके बैठता है. दुनिया जिसे चुनती है वो संसद में जाके बैठता है, और मेरे प्रभु श्री राम जिसे चुनते हैं ना वो प्रवचन कीर्तन में आके बैठता है, इथं येण्यासाठी काय लागतं, जन्मांतरीचं पुण्य लागतं. कोणीही उठणं आणि इथे येऊन बसणं हे काही सोपं नाही, याच्यासाठी खूप मोठं भाग्य लागतं. पहा, आपण त्यातल्या त्यात आपण या भारत देशात जन्माला आलो. आपला भारत देश हा कसा आहे हो, भारत माता की, अमेरिका माता की. आपल्या भारत मातेला हे कशाचा दर्जा आहे हो, आपल्या भारताला हा कशाचा दर्जा आहे, मातेचा दर्जा आहे. परंतु बाकीच्या कुठल्या देशाला असा दर्जा आहे तो नाही. मग आपण या पुण्य पावन भारत देशात जन्माला आलो. मला सांगा बरं, कुठल्या देशाचं वर्णन ग्रंथात आलेले, कुठल्या देशाचं वर्णन ग्रंथात आलेलं नाही. परंतु एकमेव आपला भारत देश असा आहे की ज्याचं वर्णन ग्रंथात आलेलं आहे. दुसरा कुठला
कुठल्याच देशाचं वर्णन ग्रंथात आलेलं नाही. त्यातले त्यात हा महाराष्ट्र. महाराष्ट्र कोणाचा? जिजाऊंच्या गळ्यातील माळ म्हणजे महाराष्ट्र. सईचं कुंकवाने भरलेला कपाळ म्हणजे महाराष्ट्र. सोन्याच्या नांगराला चांदीचा काळ म्हणजे महाराष्ट्र. श्री संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनातील टाळ म्हणजे महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांचा सुवर्ण काळ म्हणजे महाराष्ट्र. आणि इथे बसलेला प्रत्येक जणाचा प्राण म्हणजे महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्र हा काय हो? आपल्या सर्वांचा प्राण आहे. मग आपण या महाराष्ट्र राज्यात जन्माला आलोय. आपल्या महाराष्ट्र राज्यात जेवढे संत झाले ना तेवढे कुठल्याच राज्यात झालेले नाही. आपला एकमेव महाराष्ट्रच आहे ज्या राज्यात जास्त संत झालेले आहेत. कोण कोण? तुकोबाराय, ज्ञानोबाराय, एकनाथ महाराज असे अनेक संत होऊन गेले. आणि सीमेवरती आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी सीमेवरती कित्येक जवान हे आपल्यासाठी लढतायत, आपल्या प्राणाची आहुती देत आहेत. पहा छत्रपती शिवाजी महाराज. आपण आजकाल काय म्हणतो? राजा तुम्ही पुन्हा जन्माला या, राजा तुम्ही पुन्हा जन्माला या. इथं पहिल्यांदा सर्वात आधी पहिल्यांदा कोण जन्माला यायला पाहिजे? जिजाऊ जन्माला यायला पाहिजे. तेव्हा कुठे राजा जन्माला येते. परंतु आजकाल महिलांना कशाचे ढोळे लागतात? चिंचा, बोरे, माती. आता तर आताच्या बाया काय करतात? माती खातात. पुढे त्यांचा मुलगाही काय करतोय? माती खाते. पण जिजाऊंना कशाचे ढोळे लागत होते? दागपट्ट्या, तलवारबाजी व स्वराज्य स्थापण्याचं स्वप्न. आणि पण आजकाल बायांना कशाचे डोळे लागतात? आजकाल बायांनी जर ज्ञानेश्वरी, पवित्र अशी ज्ञानेश्वरी, भगवद्गीता जर वाचली तर पुढे त्यांची मुलं हे काय करतील? तेच करतील. मला सांगा बरं, इथं आपला धर्मग्रंथ कोणताही माहिती आहे का? नाही. हे सुद्धा कोणाला माहित नाही. आपला ग्रंथ कोणता आहे? धर्मग्रंथ कोणता आहे? तर भगवद्गीता. आजकालच्या लेकरांना फक्त आणि फक्त काय? मोबाईल. आजकालच्या लेकरांना किंवा तुम्हाला आम्हाला आपलं हित कशात आहे हे सुद्धा माहीत नाही. तुम्हाला आम्हाला तरी हित कळतं का? लहान लेकरांना काय वाटतं? माझं हित फक्त आणि फक्त कशात आहे? मोबाईल पाहण्यात आहे. लहान लेकरांना काय वाटतं? माझं हित फक्त मोबाईल पाहण्यात आहे. तुम्हाला सुद्धा हित कळतं का? तुम्हाला काय वाटतं? माझं हित फक्त संसारात आहे. पण आपल्याला कळलं पाहिजे आपलं हित कशात आहे. आपण काय करतो? संसार करत करत परमार्थ करतो. पण तसं नाही. आपल्याला काय करावं लागणार? परमार्थ करत करत संसार करावा. संसार आपोआप होतो. पहा ओम हे कसं ना, ओम हे नाम कसं आहे? ओम या शब्दाचा अर्थ काय आहे? आकार, उकार, मकार. पहा आपण देवाला शरण गेलं पाहिजे. आपण त्या भगवंत परमात्म्याला काय केलं पाहिजे? शरण गेलं पाहिजे. एका ठिकाणी एका गवळणी म्हणतात, पहा, मनमोहन काना विनंती करू दिन रे, राहत के मेरे ने अब तो बरसतो कुंज बिहारी, मनवा है बेचैन. जशा त्या गवळणी विनंती करतात तशी आपण त्या भगवंताकडे विनंती केली पाहिजे. देवा एकदा दर्शन दे ना. एकदा का तू दर्शन दिलं ना, पुनर्जन्मही नको आणि पुनर्मरणही नको. एकदा का तू दर्शन दिलं ना, पुनर्मरणही नको आणि पुनर्जन्मही नको. आपण सतत म्हटलं पाहिजे. पण काही जण काय करतात? मी तुम्हाला मगच सांगितलं. आजकाल मुलांना काय वाटतं? मुलं काय करतात? सकाळी उठल्या मोबाईलचं दर्शन करतात. देवाचं कोणीतरी दर्शन करतं का? पण आपण काय केलं पाहिजे? प्रवचनाला, कीर्तनाला येताना आपल्या नातवाला, मुलाला, मुलीला घेऊन आलं पाहिजे. मला सांगा बरं, आज इथं कोणतरी घेऊन आले का? कोणाला? इथं फक्त कोण आहेत? संस्थेतली मुलं आहेत. बाकीचं कोण आले का? नाही. मग आपण येताना काय केलं पाहिजे? आपल्याला नातवाला, मुलाला, मुलीला घेऊन आलं